ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम 8 ते 18 फेब्रुवारी दरम्यान रंगणार भव्य आयोजन। दरवर्षीप्रमाणे यंदा येत्या रविवारपासून ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत मालवणी महोत्सव 2026चं आयोजन ठाणे पश्चिमेकडील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये करण्यात आले। या महोत्सवाचं यंदाचं हे 27वं वर्ष असून मालवणी मेजवानीसह वेंगुर्लेकरांचं दशावतारी नाटक, डबलबारी, गणपतीचं अथर्वशीष, राज्यस्तरीय स्तोत्रपठण स्पर्धा आणि दररोज पवित्र अग्निहोत आदी महाराष्ट्राच्या विविध अंगी संस्कृतीचे आविष्कार या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत। याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा तसंच 2 दिवसीय साहित्य संमेलन, काव्यलेखन स्पर्धा स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर दालनात होणार असून रील स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे। तर महिला वर्गांसाठी खेळ पैठणीचा मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी या महोत्सवात मिळणार असल्याची माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच मालवणी कला संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूनं नगरसेवक सीताराम राणे गेली 27 वर्ष ठाण्यात मालवणी महोत्सवाचं भव्य आयोजन करत आहेत। 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। सलग 11 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, वनमंत्री गणेश नाईक, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर या महोत्सवाला भेट देतील अशी माहिती सीताराम राणे यांनी दिली आहे। आनंदात आम्ही साजरा करणार आहोत सगळे मिळून, आमच्या कोकणातले, मुंबईतले आणि आजूबाजूचे सगळे वेगवेगळे भाषा बोलणारे, वेगवेगळे विषय समजणारे अशा सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमात असतात दरवर्षी आणि तशीच याच वर्षी सुद्धा असणार। हा मालवणी लोकांका आवडणारे जे मावरा, मासे, मटण, वडे ह्या सगळ्या आम्ही लोकांका देणार आहोत। त्याच्याच बरोबर आमची सगळीच भूक भागवता, कोणाची संगीताची हा, कोणाची काव्याची हा, कोणाची कवितांची हा, कोणाची साहित्याची हा, ही सगळ्यांची भूकी आम्ही या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून भागवणार आहोत, क्षमवणार आहोत आणि आनंद वाटता ह्याचो की मालवणी महोत्सवाने अगदी मनापासून एका काय म्हणतात पहिल्या वर्षापासून डोक्यावर घेतलेला हा आणि याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीने घेतील। दशावतार 100% आहे, तो दरवर्षीच असता। यावर्षी डबल बारी आमचे चंद्रकांत कदमांचे शिष्य शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे जोईल साहेब हे धमाल उडून देणार आहेत आणि आमची मालवणी लोक त्याच्यासाठी भरपूर गर्दी सुद्धा करणार आहेत याची मला माहिती आहे। शिवाजीनगरात कोकणातली भरपूर लोक असतात, काय आवाहन करतात? कोकणातल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करेन तुमच्या माध्यमातून येवा, ह्यो आपलोच उत्सव असा, मालवण कोकण आपलोच असा, याचो एकदा तरी स्वाद घ्या, आस्वाद घ्या आणि तुमच्या बरोबर शेजाऱ्या पाजाऱ्यांका सुद्धा सांगा।